मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली आणि प्रिया किचनमध्ये असताना सायली प्रियाला बोलते की या घरातल्या कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, त्यापासून या घरातल्या कोणत्या माणसाला काय आवडतं काय नाही हे सगळं मला माहीत आहे. कारण हे घर माझं आहे. उगीचच तू पुढे पुढे करायला जाऊ नकोस. आता मग प्रिया सर्वांसाठी सरबत बनवणार असते. इकडे विमल कल्पनापाशी बसलेली असते आणि मग इतक्यात कल्पनाला शुद्ध येते. आता मग कल्पना बोलते की विमल हे अजून आले का नाहीत? अर्जुनने त्यांना सोडवलं की नाही? आता मग विमल बोलते की अजून नाही. कल्पनाला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं आणि तिच्या जीवाची घालमेल होत असते. ती मग लगेच खाली जाऊ लागते. इकडे प्रिया पूर्णा आजीला आणि अस्मिताला सरबत देते. अस्मिता बोलते की पूर्णा आजी, तन्वी आपल्या सर्वांची किती काळजी घेते आणि प्रिया पण त्यांना बरोबर किती किती चांगली आहे ना असं दाखवत असते. आता मग ती अश्विनला सरबत द्यायला जाते, पण अश्विन काही तिच्याकडून सरबत घेत नाही. तो बोलतो की मला नकोय सरबत. अश्विनला मात्र प्रियाबद्दल फारच राग असतो. प्रिया बोलते की अरे अश्विन, मला माहीत आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण अशा सुखदुःखाच्या वेळेस तरी आपण समजून घेतलं पाहिजे ना. पण अश्विन मात्र प्रियाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. पूर्णाजी अश्विनला बळच सरबत घ्यायला लावते. आता मग इतक्यात कल्पना खाली येते. अस्मिता बोलते की मम्मा, तू कशाला खाली आलीस? आराम करायचा होतास ना. आता मग कल्पना बोलते की हे अजून आले कसे नाहीत? अर्जुनने फोन उचलला का नाही? अर्जुन कामात असल्यामुळे कदाचित फोन उचलत नसतो आणि मग कल्पनाला मात्र फारच दमल्यासारखं होत असतं. प्रताप आला नाही या गोष्टीमुळे तिला फारच टेन्शन आलेलं असतं आणि तिच्या हातापायाला मुंग्या येत असतात. प्रिया इतक्यात संधी साधून कल्पनाला सरबत द्यायला जाते. ती बोलते की कल्पना मामी, सरबत पी ना थोडासा, तुला बरं वाटेल. मी माझ्या हाताने बनवलं आहे. पण कल्पना मात्र लगेच नको बोलते. प्रियाने सरबत देताना कल्पनाला राग आलेला असल्यामुळे प्रियाचा पचका होतो. सायली मग तो सरबत घेते आणि बोलते की थांब, मी प्रयत्न करून बघते. सायली मग कल्पनाला बोलते की आई, आज तुम्हाला बाबांची ढाल बनून त्यांच्या मागे उभं राहायचं आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या पण तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. प्लीज माझ्यासाठी 2 घोट तरी पिऊन घ्या. माझ्यासाठी नाही तर कमीत कमी बाबांसाठी तरी. आणि मग सायली कल्पनाला प्रेमाने सरबत पाजते. कल्पनाचा मात्र सायलीवर फारच विश्वास असतो. सरबत पिऊन झाल्यावर कल्पनाला पूर्णाजी तिच्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगते आणि मग कल्पनाला विमल पूर्णाजीच्या खोलीमध्ये घेऊन जाऊ लागते. प्रिया पण मग कल्पनाबरोबर चाललेली असते, पण सायली तिला बोलते की प्रिया, तू थांब. माझं तुझ्याकडे थोडंसं काम आहे. तू या घरची मुलगी आहेस ना, त्यामुळे आपण तुझ्या हाताने घरातल्या देवाची पूजा करू आणि बाबा लवकर सुटावे या गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करू. आता मग कल्पना निघून गेल्यावर सायली प्रियाला घेऊन देवघरात येते. प्रिया सायलीला बोलते की बरं झालं तू मला इकडे घेऊन आलीस. आता तुला कळलं असेल ना की माझ्या शब्दाला किती किंमत आहे. पण सायली मात्र प्रियाला धमकी देते. ती बोलते की माझ्या घरच्यांपासून तू जरा लांब राहा. जरी पूर्णाजी तुझ्यावर विश्वास ठेवत असल्या तरी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हक्क तुला नाहीये. मला माहीत आहे तू लहानपणापासूनच अशीच संधी साधू आहेस. तू कधीच कोणाचा विचार करू शकत नाहीस. बाबा जेलमध्ये असले काय किंवा नसले काय, तुला याचा काहीच फरक पडणार नाही. तू फक्त इथे तुझा फायदा बघायला आलेली आहे. माझ्या घरच्यांपासून लांब राहा, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे. मी जरी शांत राहिले ना, तरी मला कळत नाही असं समजू नकोस. आणि मग सायली प्रियाला धमकी देऊन निघून जाते. इकडे आता महिपत आणि रविराज या दोघांनी मिळून प्रतापची सुटका केलेली असते. प्रताप महिपतचे आभार मानतो. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही असं तो बोलतो. महिपत बोलतो की अहो, आपण पार्टनर आहोत ना, तुम्हाला सोडवण्यासाठी मी काहीसुद्धा करायला तयार होतो आणि ज्याने कोणी हे केलं आहे ना, त्याला तर मी आता सोडणारच नाही. आता मग रविराज प्रतापला बोलतो की चला आता आपण घरी जाऊया. प्रताप बोलतो की हो, अर्जुन आला की लगेच निघू आपण. पण मग रविराज बोलतो की अर्जुनची आणि आपली भेट घरीच होईल आणि मग ते सगळे घरी यायला निघतात. इकडे घरी पूर्णाजी आणि अस्मिता वगैरे सगळेजण प्रतापची वाट पाहत बसलेले असतात. अस्मिता बोलते की आता काय डॅड सोमवारीच येतील काय? अर्जुनने त्यांना सोडवलं की नाही? आणि मग अस्मिता रडू लागते. सायली अस्मिताला सावरायला जाते, पण अस्मिता सायलीवर भडकते. आता मग हे सगळं चालू असताना इकडे बाहेर रविराज आणि प्रताप आलेले असतात. ते सगळे आतमध्ये येणार असतात, पण चैतन्य मात्र आतमध्ये येत नसतो. प्रताप चैतन्याला बोलतो की तू का येत नाहीस आतमध्ये? साक्षी बोलते की तो जरा दमला आहे. त्याची आज फारच पळापळ झाली आहे. आता मग इकडे पूर्णाजी बोलत असते की आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊया. पण सायली बोलते की नको. पूर्णाजी पण सायली बोलते की नको पूर्णाजी, हे बाबांना घेऊन येतच असतील. पण प्रिया बोलते की चल पूर्णाजी, मी येते तुझ्यासोबत.
मला तुझी फारच काळजी आहे. पण इतक्यात बाहेरून रविराज आवाज देतो की त्याची काहीच गरज नाही आणि मग प्रताप आणि रविराज आतमध्ये येतात. पूर्णाजी प्रतापला मिठी मारून रडू लागते. सायलीला मात्र महिपत आणि साक्षी दिसल्यावर फारच राग येतो आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.